आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते एका भीषण अपघाताची। आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस दिवसेंदिवस अपघाताच्या मालिका ह्या चालूच असतात आणि कुठे ना कुठे काही ना काहीतरी अपघात घडतात, त्यामध्ये अनेक टक्केवारीने जीवितहानी होताना आपण पाहतोय। आज एक अशीच भयानक आणि भीषण अपघाताची बातमी आज समोर आली आणि संपूर्ण मराठवाडा आज शोकाकुल वातावरणात आहे। कारण या भीषण अपघातामध्ये जे काही घडलं आणि हा अपघात कसा घडला तो काळीच पिळवटून टाकणारा घटना आज आपल्याला समोर येते। मराठवाड्यातीलच नांदेड जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात घडला। नवीन चौक या ठिकाणी नवीन कोठा म्हणजेच न्यू कोठा या परिसरामध्ये घडलेली ही भीषण अपघाताची घटना समोर येते। परंतु नांदेड जिल्ह्यातील नवीन कोठा या ठिकाणी जो अपघात घडला त्यामध्ये नातू आणि आजोबा हे दोघ जण सकाळी जॉगिंगला गेले होते। परंतु यामध्ये आजोळी आपल्या आजोबांना भेटण्यासाठी आपल्या शुभांगी नावाच्या आईसोबत हा प्रणव नावाचा मुलगा हे दोघ जण मायलेकर आजोळी गेले होते। आजोबांसोबत सकाळी उठून जॉगिंगला निघाला। जॉगिंग करत असताना जॉगिंग करून येत असताना घरी परतत असताना रोडच्या साईडने चालत होते आजी आपल्या आजोबा आणि नातू। परंतु आजोबाच्या हाताला नातवाने धरलेलं होतं आणि घराकडे येत असताना एक तुफान वेगामध्ये येणारा हायवा ज्याला आपण टिप्पर म्हणतो त्या तुफान वेगामध्ये येणाऱ्या टिप्परचा ताबा सुटला आणि या दोघांनाही तो चिरडून पुढे गेला। या भीषण अपघातामध्ये आज त्या छोट्याच्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचे आजोबा जे आहेत त्यांचं नाव आहे राजेश भुतके। खूप गंभीररित्या ते देखील जखमी आहेत। प्रणवचा मामा नागेश भुतके याने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगितला। त्या हायवा विरुद्ध गुन्हा नोंद केला। त्या ड्रायव्हरला पकडण्यात देखील आलं आणि त्यानंतर पुढील तपासणी सुरू झाली। तर यामध्ये गांभीर्य घेण्याची बाब अशी म्हणजे मूळचा प्रणव आणि त्याची आई शुभांगी आचार्य हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बागजरी या गावचे। परंतु माहेरी शुभांगी निघाली, तिच्यासोबत मुलगा प्रणव निघाला आणि आजोळी गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर ही संपूर्ण घटना घडली आणि आज काळजाला धक्का देऊन गेली। या भीषण अपघातामध्ये प्रणव नावाच्या मुलाचा वय वर्ष 3 याचा दुर्दैवी मृत्यू झाला जागीच आणि आजोबा गंभीररित्या जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। नक्कीच या घटनेने आज सर्वांना हळहळ करायला भाग पाडतं। या घटनेबद्दल या वाहन तुफान अनावर वेगाबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। प्रणवला भावपूर्ण श्रद्धांजली। भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। चॅनलला सबस्क्राईब करा। MMG न्यूज मराठी आपलं चॅनल, प्रेमाचं चॅनल। धन्यवाद।